चंपाषष्ठी उत्सव के अवसर पर येवला शहर के ऐतिहासिक खंडराव मंदिर में 21 नवंबर को पारंपरिक विधि से घट स्थापना की गई, जिससे उत्सव की औपचारिक शुरुआत हुई और पूरे परिसर में भक्तिमय वातावरण निर्माण हो गया। घट स्थापना के बाद अगले 5 दिनों तक खंडेराव महाजन उत्सव समिति की ओर से विभिन्न धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। ऐसी जानकारी मंदिर समिति के सदस्य सुमित गायकवाड़ ने दी। येवला शहरातील खंडराव महाराज उत्सव समिति खंडराव महाराज मंदिर या वर्षानुवर्ष चालत आलेल्या चंपाषष्ठीचा उत्सव आजपासून सुरुवात होत आहे। आज इथे घट बसण्याची परंपरा ही वर्षानुवर्ष आहे, ती 5 घट बसलेला आहे व 26 तारखेला चंपाषष्ठी असल्यामुळे तिथे कार्यक्रम दिवस म्हणजे 5 दिवस पुढील 5 दिवस सकाळ संध्याकाळ आरती व विविध कार्यक्रम होणार आहेत आणि याचबरोबर मंदिरातले सर्व रंगरंगोटी करून झालेले आहे। त्याचबरोबर या सर्व उत्सवामध्ये सर्व येवलातील नागरिकांनी उत्साहाने साथ द्यावी। नमो मल्हार देवाय भैरवाय नमो नमः, कलेदोषपनार्थाय मल्हाराय नमो नमः। या ठिकाणी आमची ही परंपरा आहे। आमचे वेदमूर्ती गंगाधर शास्त्री धुमाळ, नंतर त्यानंतर मी आमचे आजोबा पंजोबा तेव्हापासून ही आम्ही या ठिकाणी सेवा करत आलेले आहोत। या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे होणारे सर्व कार्यक्रम असतात। तसं या ठिकाणी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा हे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठमीपर्यंत या ठिकाणी खंडराव महाराजाची महाअभिषेक, घटस्थापना आणि त्या ठिकाणी उत्सव समितीप्रमाणे सर्व कार्यक्रम होत असतात। त्यानंतर हा सर्व जो काही उत्सव असतो, जे उत्सव समिती आहे त्या उत्सव समितीमार्फत सर्व हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो। तसं आहे परंपरा आमची चालू 150 वर्षापासून। खंडराव महाराज की जय।